माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। विद्यार्थी मित्रो, वर्तुळ या प्रकरणातील आपण काही घटक मुद्दे आता बघणार आहोत। तर वर्तुळाबद्दल आपण बरीच माहिती जाणून घेतली। आज आपल्याला बघायचं आहे आंतरलिखित कोन, आंतरखंडित कंस, आंतरलिखित कोनाचा गुणधर्म, केंद्रीय कोन। तर चला आपण यातले काही घटक मुद्दे समजून घेऊ। आंतरलिखित कोन, आंतरलिखित कोन म्हटलं तर आता O हे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावर ABC हे बिंदू आहे। आता कोन BAC बघा, कोन BAC ला आंतरलिखित कोन म्हणतात, कारण कोन BAC ने कंस BAC आंतरलिखित केलेला आहे। हा कंस काय केलेला आहे? आंतरलिखित। कोणी? कोन BAC ने, बरोबर? म्हणजे कोन BAC हा आंतरलिखित कोन आहे आणि त्याने BAC हा आंतरलिखित केलेला आहे। आंतरखंडित कंस, आता कोणता कोन होता? आंतरलिखित कोन BAC हा आंतरलिखित कोन होता। मग त्याने कोणता कंस खंडित केला? तर त्याने माप कंस BXC, बघा शब्दशः अर्थ खंडित, खंडित म्हणजे तोडलेला। हे पूर्ण वर्तुळ आहे, म्हणजे या कोनाने हा कंस काय केला आहे? खंडित केलेला आहे, बरोबर? लिखित बाहेरच्या भागाला खंडित विभाजन केलेला। आता याचा गुणधर्म काय बघा, आंतरलिखित कोनाचा गुणधर्म काय म्हणजे BAC चा गुणधर्म काय? जर एखादा कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळावर असेल तर आंतरलिखित कोनाचा गुणधर्म काय म्हणतो? माप कोन BAC म्हणजे आंतरलिखित कोन हा BAC कसा असतो? BXC च्या निम्मे। म्हणजे आता बघा गुणधर्म कसा झाला? आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। लक्षात आला गुणधर्म? आंतरलिखित कोनाचे माप म्हणजे आंतरलिखित कोन, आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। एक्झाम्पल जर आपण बघितलं, समजा आपण माप कंस BXC याचं माप घेतलं आपण 80 अंश, 120 अंश घेतलं आपण। किती घेतलं? 120 अंश घेतलं। म्हणजे आपण इथे किती लिहिणार आता? 120। 120 च्या निम्मे केलं तर म्हणजे या कोणाचं माप किती बरेल आपल्याकडे? 60 अंश। आलं लक्षात? म्हणजे आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। म्हणजे आता जर कोन दिला तर कंस काढता येईल, कंस दिला तर कोन काढता येईल। त्यानंतर केंद्रीय कोन। आता केंद्रीय कोन म्हणजे लक्षात घ्या, केंद्रीय कोन म्हणजे त्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो। बघा, केंद्रीय कोन म्हणजे कोन BOC हा काय झाला? केंद्रीय कोन। केंद्रीय कोन म्हणजे वर्तुळ केंद्र हा त्याचा काय असतो? शिरोबिंदू असतो, आणि म्हणून BOC हा केंद्रीय कोन झाला। आता केंद्रीय कोन याने काय केलं? कोणता कंस खंडित केला? पुन्हा BXC हा खंडित केला आहे, आणि म्हणून जेवढं केंद्रीय कंसाचं माप असतं तेवढंच कोनाचं माप असतं, तेवढंच काय असतं? केंद्रीय कोनाचं माप असतं। म्हणजे केंद्रीय कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढे असते। हा झाला केंद्रीय कोन, हा झाला केंद्रीय कोनाने आंतरखंडित केलेला कंस। हा झाला आंतरलिखित कोन, कारण शिरोबिंदू कुठे आहे? वर्तुळावर आहे, म्हणून आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे। म्हणजे हा जर 120 असेल तर किती असेल? 60 असेल। आलं लक्षात? त्यातनं हा गुणधर्म, एकाच कंसात अंतरलिखित झालेले कंस एकरूप असतात। आता आकृतीकडे लक्ष द्या। O हा वर्तुळाचा बिंदू, वर्तुळावर ABCD बिंदू आहेत। आता कोन ABD हा एक आंतरलिखित कोन झाला। दुसरा कोणता होईल? ACD हा दुसरा आंतरलिखित कोन झाला। पण दोघं कोणांनी काय केलं? AXD हाच कंस दोघांनी काय केलंय?
खंडित केलेला आहे. म्हणजे दोघं कोणांनी जर कंस एकच कंस आंतरखंडित केला असेल तर त्यांची माप कशी असतात, समान असतात. म्हणजे कंस समान आंतरखंडित केले म्हणून आंतरलिखित कोणाचे माप हे एकरूप असते. म्हणजे कोण ABD आपल्याला म्हणता येईल ABD चे जेवढं माप असेल तेवढं माप कोणाचं असेल, ACD. आलं लक्षात? कोण ABD चं जेवढं माप असेल, कारण दोघांनी एकच कंस आंतरखंडित केलेला आहे. ठीक आहे. गुणधर्म लक्षात आले विद्यार्थी मित्रो. तर याच्यावरून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रमेय आपल्याकडे, अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन काटकोन असतो. अर्धवर्तुळात पक्ष बघा आपल्याला काय काय दिले. O हे वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, AC हा वर्तुळाचा व्यास आहे, कोन ABC आंतरलिखित केलेला कोन आहे. साध्य आपल्याला करायचं आहे माप कोन ABC, म्हणजे कोन ABC चं माप 90 अंश आहे. म्हणजे अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोन हा काटकोन असतो. म्हणजे या कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. बरोबर. सिद्धता बघा, अर्धवर्तुळ आपल्याला काय काय दिले ABC मध्ये. कोन ABC हा आंतरलिखित झालेला कोन आहे. बघा कोन ABC हा बघा इथून ABC आपण शिकलो, ABC आंतरलिखित आहे. कोन ABC ने कंस AXC बघा AXC हा कंस काय केलाय, आंतरखंडित केलाय. काय केला आहे, अंतरखंडित केलेला आहे. बरोबर. आपण प्रमेय शिकलोय त्याच पद्धतीने बघूया. कंस AXC बघा AXC हा अर्धवर्तुळ कंस आहे. मग पूर्ण वर्तुळ कंस माप किती असतं, 360. तर मग अर्धवर्तुळ कंस माप किती असेल, 180. अर्धवर्तुळ कंसाचे माप. मग आंतरलिखित कोनाचं प्रमेय काय बघा, आंतरलिखित कोनाचं प्रमेय काय आपल्याकडे, कोनाचे प्रमेय आपण शिकलो. आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. आणि म्हणून कोन ABC चे माप म्हणजे आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंस मापाने म्हटलं तर कंस A चे माप किती आपल्याकडे, 180 म्हणजे बेने 18 म्हणजेच कोन ABC माप किती येणार, 90 अंश असेल. किती असेल, 90 अंश असेल. म्हणून कोन ABC हा काय काटकोन आहे हे आपण सिद्ध करू शकतो. थोडक्यात आपल्याला सांगू शकतो की वर्तुळावरील कोणताही बिंदूने व्यासाच्या टोकांशी केलेला कोन, व्यासाच्या टोकांशी कोन जर केला त्याने कुठे घेतला तर त्याचं माप किती भरेल, 90 अंशच भरेल. वर्तुळावरील कोणताही बिंदू आपण घेतला, इथं जरी घेतला आणि व्यासाच्या टोकातून समजा त्याची रेषा गेला असा जरी गेला तर या ठिकाणी आपल्याला हा काटकोनच घ्यावा लागेल. म्हणजे वर्तुळावरील कोणताही बिंदू त्याच्या व्यासाच्या टोकांशी केलेला कोन काटकोन असतो. आलं लक्षात. हा गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे. विद्यार्थी मित्रो, पुढचा आपण गुणधर्म बघणार आहोत. चक्रीय चौकोनाचे सम्मुखकोन परस्परांचे पूरक असतात. आता चक्रीय चौकोन म्हणजे काय समजून घेऊ. चक्रीय चौकोन म्हणजे ज्या चौकोनाचे चारही बिंदू वर्तुळावर आहेत, चारही बिंदू कुठे असतील, वर्तुळावर असतील तर त्याला चक्रीय चौकोन म्हणायचं. बघा ABCD हे वर्तुळावरील चारही बिंदू वर्तुळावर आहे म्हणून हा चक्रीय चौकोन आहे. आलं लक्षात. ठीक आहे. आता परस्परांचे पूरक कोण आहे, सम्मुख कोण. आता सम्मुख कोण म्हणजे समोरील, A च्या समोरील कोणता आहे, C म्हणजे A आणि C हे सम्मुख कोण झाले. दुसरे कोणती जोडी आता B आणि D. बरोबर. यांची माप काय असतात, म्हणजे पूरक कोण म्हणजे किती, 180. आपण आपल्या पद्धतीने सिद्धता बघणार आहोत. चला विद्यार्थी मित्र, आपल्याला यांची माप 180 दाखवायची. सिद्धता प्रथम आपण लक्षात घेऊ एका अंक लक्षात घेऊ. कोन ABC ने कंस ADC हा आंतरखंडित केला. बघा आंतरखंडित केलेला कंस आहे. बरोबर. म्हणजे कोन ABC ने काय केलं, ABC ने कंस ADC हा आंतरखंडित केलेला आहे. म्हणून आंतरलिखित कोनाचं प्रमेय, काय आपण
म्हणून मापकोन ABC बरोबर 1/2 मापकंश बरोबर अंतर्लिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे, म्हणजे कंस काय येणार ADC च्या निम्मे, विधान काय 1. तसंच आता कोणला ABC घेतला, आता काय येणार ADC बरोबर कोन ADC ने हा कुठला आहे आंतरलिखित कोन आहे. ADC ने कंस ABC बघा ADC ने कोणता कंस आंतरखंडित केला आहे, कंस ABC हा अंतरखंडित केलेला आहे. म्हणून पुन्हा मापकोन ADC चं माप कसं येईल, मापकोन ADC बरोबर ADC हे कोणाच्या निम्मे येईल, पुन्हा आणखी मापकंस 1/2 मापकंस काय येईल ABC, मापकंस काय येईल कंसाच्या निम्मे, कंस ABC च्या निम्मे येईल. हे पण कुठले आंतरलिखित कोनाचे प्रमेय, आंतरलिखित कोनाचे प्रमेय. हे पण काय आलं आपल्या या ठिकाणी आंतरलिखित कोनाचे प्रमेय लिहू शकतो आपण. आंतरलिखित कोनाचे प्रमेय, आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते, हे आपण सिद्ध केलेलं आहे. म्हणून आता विधान 1 व 2 वरून बघा बरं, विधान 1 व 2 वरून बरोबर, किंवा विधान 1 आणि 2 बेरीज करू आपण त्यांची बरोबर. चला डावी बाजू कोणती, मग मापकोन ABC अधिक मापकोन ADC बरोबर, मापकोन ADC आणि ABC बरोबर. दोघांची बेरीज काय मग 1/2 मापकंश ADC अधिक 1/2 मापकंश ABC. 1/2 सामायिक काढला, कंसामध्ये काय आला मापकंश ADC अधिक मापकंश ABC बरोबर, कंस पूर्ण, पुन्हा 1/2. आता विचार करूया मापकंश ADC म्हणजे युनिटपर्यंत अधिक मापकंश ABC म्हणजे पूर्ण वर्तुळ झालं, म्हणजे किती आलं 360 अंश. आणि म्हणून 1/2 गुणिले 360 अंश बरोबर किती येईल आपल्याकडे आता 180 अंश. आता मग इथे कसं लिहू शकतो आपण, मापकोन B अधिक मापकोन D हे पूर्ण लिहिलं तरी पण चालेल, किंवा बघा B चा मी फक्त कोन B घेतला, B चा काय घेतला मी फक्त D घेतला, आणि म्हणून मापकोन B अधिक मापकोन D बरोबर 180. तसंच आपल्याला AC चं पण लिहिता येईल. AC चं घेताना काय करावं लागेल, कोन BAC ने कंस BAD हा आंतरखंडित केलेला कंस आहे बरोबर, आणि कोन BAC ने कंस BCD हा आंतरखंडित केला. अशा दोन विधान तयार करून देखील आपण हे विधान तयार करू शकतो. त्याच पद्धतीने आपल्याला हे सिद्ध करता येईल. आलं लक्षात. म्हणून चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे काय असतात, पूरक असतात. ठीक आहे विद्यार्थी मित्र, सराव समजा 3.4 मधला आपण एक गणित बघत आहोत. चौक बघा दिलेली आकृती PQRS हा चक्रीय चौकोन आहे. त्यानंतर लिंक PQ ही जेवढी बाजू आहे तेवढीच बाजू RQ आहे बरोबर. त्यानंतर कोन PSR बरोबर किती 110 म्हणतो 1103. तर या प्रश्नाचे उत्तर काढायचे. पहिला प्रश्न आपल्याला दिला नाही, कोन PQR चे माप काढा. PQR याचं माप काढायचं आपल्याला. तर आपल्याला S कोण दिलेला आहे, याच्या समोर सम्मुख कोण कोणता आहे Q बरोबर. म्हणून जर पहिलेच आपल्याला उत्तर काढायचं असेल आन्सर, थोडक्यात आपण लिहित आहोत मापकोन S अधिक मापकोन Q बरोबर 180 बरोबर.
चक्रीय चौकोनाचे काय सम्मुख कोन गुणधर्म, सम्मुख कोनांचा गुणधर्म आहे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात आपण शिकलोय. याचं माप किती आपल्याकडे 110. माप कोन काय आपल्याला क्यू बरोबर किती 180 आणि म्हणून आपल्याला लिहिता येईल माप कोन क्यू बरोबर 180 वजा 110 बरोबर किती 70 अंश. आता हाच कोन आपण क्यू कोन हा लिहून काढू म्हणजेच काय म्हणजेच कोन पी क्यू आर बरोबर किती 70 अंश. म्हणजे तोच कोन लिहिला आपण पी क्यू आर. क्यू कोन म्हणजे तो म्हणजे किती आपल्याकडे 70 अंश आलं. पहिलं उत्तर मिळालं. दुसरं उत्तर माप कंस हे पहिले आपलं उत्तर मिळालंय. दुसरं आपण बघत आहोत थोडक्यात. कंस पी क्यू आर, पी क्यू आर याचा आपल्याला कंसाचं माप काढायचं आहे. मग हा कंस कोणी अंतर खंडित केलेला आहे आर एस पी ने. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल कोन पी एस आर बरोबर 1/2 माप कंस पी क्यू आर. आंतरलिखित कोनाचे प्रमेय. आंतरलिखित कोनाचं काय ते आंतरलिखित कोनाचे माप आहे त्याने आंतर खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. पी एस आरचं माप तुम्हाला माहिती आहे किती आहे 110 बरोबर 1/2 माप कंस काय पी क्यू आर. हा काय करतो भागाकार, इकडे काय करेल गुणाकार. म्हणजे आपण याची किंमत मिळेल म्हणजेच काय माप कंस पी क्यू आर बरोबर 110 गुणिले 2 म्हणजे किती आले 220 अंश. आणि म्हणून माप कंस पी क्यू आर बरोबर 220 अंश. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला दुसरं उत्तर पण मिळालं, पहिलं पण मिळालं. आता आपल्याला काय पाहिजे कंस क्यू आर. कंस क्यू आरचं माप काढायचं आपल्याला. क्यू आर या कंसाचं माप काढायचं आपल्याला. मग आता विचार करूया काय काय आपल्याला दिले. ही बाजू ही बाजू सारखी आहे बरोबर. मग जर जीवा एकरूप असतील जीवा पी क्यू म्हणजे आपण म्हणता येईल जीवा पी क्यू एकरूप जीवा जीवा क्यू आर एखाद्या पक्ष दिलेले आहे. मग जीवा एकरूप असतील तर त्यांनी आंतरखंडित केलेले कंस पण समान मापाचे असतात. जर जीवा एकरूप तर कंस पी क्यूचं जेवढं माप असेल तेवढंच क्यू आरचं माप असेल. पण आपण इतक्यात आपण काय शिकलो आहोत आपण याचं पूर्ण माप किती काढलंय पी क्यू आर याची किती काढलं आपण 220. म्हणजे आपल्याला एक क्यू आर माप कंस क्यू आर बरोबर कंस माप कंस पी क्यू आर त्याची निम्मे करू आपण बरोबर. कारण ही देखील जीवासारखी पण जीवासारखी आहे. जीवासारखे आहेत म्हणून वर्तुळ कंस त्याचे माप कंस देखील सारखे असतील. म्हणून याचं किती आपल्याकडे आलेलं आहे 220 आलं. 220 भागिले 2 म्हणजे किती आलं माप 110 अंश. म्हणजेच कंस क्यू आरचं माप किती असेल कंस क्यू आर बरोबर किती 110. तसंच काय म्हणतात आपल्याला कंस पी क्यूचं पण माप किती म्हणतात आपल्याला 110 अंश. हे पण 110 असेल. हे पण माप किती असेल 110. हे पण माप किती असेल 110. आता काय करायचं आपल्याला कोन पी आर क्यू काढायचं आहे. काय करायचं आपल्याला कोन पी आर क्यू बरोबर. मग आता विचार करा पी आर क्यू हा कुठला कोन आहे आंतरलिखित कोन आहे. आपण पुन्हा गुणधर्म आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे निम्मे. आणि म्हणून याचा चौथा जर आपण उत्तर बघायला गेलो तर माप कोन आपल्याला काय लिहिता येईल माप कोन पी आर क्यू ने कोणता कंस आंतरखंडित केला आहे पी क्यू. म्हणून 1/2 माप कंस पी क्यू बरोबर 1/2 पी क्यू माप किती काढला आपण आता 110 अंश आणि त्याची निम्मे किती 55 अंश. आणि म्हणून माप कोन पी आर क्यू बरोबर किती
विद्यार्थी मित्रो, गुणधर्मांचा वापर करायचा आणि किमती मिळवायचा. न घाबरता आपण प्रयत्न केला तर आपल्याला 100% उत्तर लिहिता येईल. गुणधर्मांचा वापर करा, योग्य ठिकाणी योग्य मांडणी करा, शब्दांची वाक्यरचना तयार करा आणि उदाहरण संग्रहातील उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात विद्यार्थी मित्रो? तरी अभ्यासाला लागायचं आहे, गुणधर्मांचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.